सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अमर कतारी, जिल्हाध्यक्ष दारूबंदी कृती समिती, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख. मागील 2 दिवसापूर्वीच संगमनेरमधील जाणता राजा मैदानाच्या या ठिकाणी एका घरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी आहेत यांनी धाड टाकली आणि त्या धाडीमध्ये गोव्याची जी बनावट दारू असते आणि विविध प्रकारच्या बनावट दारू या ठिकाणी एका घरामध्ये सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी पुढे कारवाई सुरू केल्यानंतर 2 व्यक्तींना ह्यामध्ये अटकसुद्धा केलेली आहे. त्या व्यक्तीमध्ये एक शिवा कालडा नाव आहे आणि दुसरं सौरव पापडेजा. असे 2 व्यक्तींना त्याच्यामध्ये अटक केली आणि त्यांच्याकडनं जवळजवळ 4,38,000 असं काहीतरी त्यांच्याकडनं बनावट दारू जप्त केली. त्यानंतर ही दारू कुठे विक्री करताय, कुठे ट्रान्सफर करताय, काय केलं, तर याचे धागेदोरे घेता घेता पोलिसांना माहिती कळाली की नेहरू चौक आहे आपल्या संगमेरमध्ये, तेलीखुंटाजवळ. या ठिकाणी सुरभी बियर बार म्हणून एक बियर बार आहे त्यांचं. त्या ठिकाणी ह्या बनावट स्वरूपाची दारू ते विकत होते. त्या ठिकाणी सुद्धा अनेक प्रकारच्या बनावट दारू त्यांना मिळाल्या. साधारण 5-6 लाख रुपयाच्या सर्व एकूण माल त्यांनी जप्त केला पोलिसांनी आणि कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकून दिलेलं आहे. 3 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना मिळालेली आहे. परंतु ही कारवाई झाली, यामध्ये ठीक आहे, पोलिसांनी चांगली कारवाई केली, त्याबद्दल दारूबंदी कृती समितीच्या वतीने ह्या जे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचं कौतुकच करावं लागेल. परंतु ही कारवाई माझ्या अंदाजे एकदम छातुरमातुर आहे. संगमनेरमध्ये सर्रासपणे, खुलेआमपणे, अवैधरित्या बनावट स्वरूपाची दारू विकली जाते. अनेक वेळा पोलिसांना फोन करून, कारवाई करून माहिती दिल्यानंतर सुद्धा पोलीस लोक कारवाई करत नाही. उलट आपण जर कारवाईसाठी फोन केला तर त्यांचा समोरच्या लोकांना त्यांचा निरोप जातो आणि निरोप गेल्यावर तिथून माल गायब होतो. ही कारवाई, ही जी पद्धत आहे, जी साखळी पद्धत आहे, अतिशय चुकीची पद्धत आहे. एखाद्या माणसाने जर कारवाईसाठी जर फोन केला तर चुकीची पद्धत आहे, चुकीच्या ठिकाणी दारू विक्री होत आहे, अवैध विक्री होत आहे, तर कारवाई झाली पाहिजे. आणि आज जर आपण बघत असाल तर संगमनेरमधल्या छोटे छोटे दुकानं, टपरी, आमलेट पावच्या गाड्या, चायनीजच्या गाड्या, प्लस छोटे छोटे ढाबे, बिअर बार, छोटे छोटे जे आहेत हॉटेल, ह्याच्यामध्ये सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री होते. ठीक आहे, दारू अवैध किंवा वैध हा विषय लांबचा आहे, परंतु सर्रासपणे डुप्लिकेट दारू विक्री होते. आमचा विरोध हा सगळ्यात महत्त्वाचा, डुप्लिकेट. कारण की जी बनावट दारू आहे, दारूने ह्याच्या पहिले अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे सरकारचा टॅक्स बुडतो, सगळं बुडतं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपण आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो, दारू पिऊच नका. पण जर ज्यांना प्यायची असेल तर अधिकृत दुकान आहेत, दारूचा नंबर चेक करा, दारूचे लेबल चेक करा, तिथली खरंच ती दारू ओरिजिनल आहे. एखाद्या वेळेस जर आता एखादा माणूस जर कायम दारू पित असेल, त्याला दारूबद्दल सगळं कळतं की ही दारू ओरिजिनल आहे, डुप्लिकेट आहे. आणि जर कुठेही डुप्लिकेट दारू जर तुम्हाला वाटली तर लगेच दारूबंदी कृती समितीचा अध्यक्ष म्हणून मी आहे, आमचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करा. आम्ही पोलिसांना विनंती करू आणि त्याच्यावर कारवाई करायला लावू. दुसरा महत्त्वाचा विषय की जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये शिवा कालडा आणि दुसरा सौरव पापडेजा, ह्यांची ना आमची काही पर्सनल दुश्मनी नाही. बनावट दारूची ही दुसरी कारवाई होते, हे योग्य नाही आहे. माझी आपल्या माध्यमातून त्या जे आरोपी असतील त्यांना सुद्धा विनंती आहे, आपलं रितसर दारूचं लायसन असेल, दारूचं दुकान असेल तर आपण दारू विका. आम्ही कधीही आपल्याला त्रास देणार नाही किंवा पोलिसही त्रास देणार नाही. परंतु डुप्लिकेट दारू विकून आपलेच हिंदू बांधव त्यांच्या जीवाशी खेळायचं हे कितपत योग्य आहे? तर माझी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे की योग्य आणि सरकार मान्यच जी दारू असेल तीच विका. बनावट दारूच्या नादी तुम्ही लागून लोकांचे संसार उद्ध्वस्त करू नका. आपण जसं म्हटलं आहे आपल्या प्रेस नोटमध्ये की संबंधित बनावट दारू ही विक्री होत आहे,
तर हे कायमस्वरूपी दुकान बंद व्हायला पाहिजे. मग ह्यावर काय म्हणणार आहात? आता मी मागही मागणी केली होती की जे दुकान आहे, ज्या ठिकाणी ही बनावट दारू विकली जाते त्याच्यावर छातुरमातुर कारवाई झाली नाही पाहिजे. हे दुकान कायमस्वरूपी सील केलं पाहिजे, असं लायसन्स सुद्धा रद्द केलं पाहिजे कायमस्वरूपी. काय होतं, पोलीस त्याच्यावर आर्थिक दंड करते, रीतसर कायदा, परंतु कायदा त्याच्यामध्ये कायद्याच्या पळवाट न शोधता मूळ कायद्याने गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कायदेनुसार ते त्याचं जे लायसन आहे ते कायमचं रद्द केलं पाहिजे आणि ते जे दुकान आहे ते दुकान सुद्धा कायमचं सील केलं पाहिजे. तरच भविष्यात डुप्लिकेट दारू विकणारे हे शांत बसतील. आणि जर बिअर बारमध्ये होत असेल तर ते बिअर बार सील करावं आणि जर एखाद्या अवैधरित्या जरी डुप्लिकेट दारू कोणी विकत असेल, त्याचं साधा टपरी असेल किंवा त्याचं साधं हॉटेल जरी असेल, ते हॉटेल सुद्धा सील करण्यात यावं. हे जे सुरभी सारखे अनेक ठिकाणी अजून अवैधरित्या दारू विक्री होते व बनावट दारू विक्री होते. मग आपण प्रशासनाला काय इशारा देणार आहात या निमित्तानं? मी प्रथमतः सर्वसामान्य संगमनेरकर जनतेला विनंती करतो की जर आपल्याला एखाद्या ठिकाणी अवैधरित्या चुकीची किंवा बनावट दारू विक्री होत असेल तर आम्हाला कळवा. आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी कारवाई करण्यास भाग पाडू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर पोलिसांनी जर कारवाई नाही केली आणि जर ते समोरचं जे दुकान आहे अवैध दारू विकणारं, बनावट दारू, जर ते सील नाही केलं तर आम्ही दारूबंदी कृती समितीच्या वतीनं जिल्हाभर आंदोलन करू. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देखील आंदोलन करू. कारण की सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिवसेना सदैव तत्पर असते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जे ही कारवाई केलेली आहे बनावट दारू शिवा कांदा यांची सुरभी हॉटेल या ठिकाणी, तर आपण काय पवित्रा उचलणार आहात मग यावर? आता आपण आज रिसर पोलिसांनाही देखील पत्र पाठवलंय, एक प्रेस नोट सुद्धा काढलेली आहे. हीच प्रेस नोट आपण पोलिसांना देखील जे दारूबंदी कृती विभाग अधिकारी त्यांनाही पाठवलेली आहे. ह्याच्यावर त्यांनी कायमस्वरूपी जे दुकान आहे दारूचं ते सील करण्याची मागणी केलेली आहे. आणि जे आरोपी असतील तर काय होतं, आपण गावातले बरेचसे लोक ह्याच्यावर आवाज उचलत नाही, भीती वाटते काही लोकांना. परंतु जर सर्वसामान्य संगमनेरकरांचा विषय असेल तर आम्ही कोणाशीही दुश्मनी घ्यायला तयार आहोत. आम्ही डुप्लिकेट दारू विकणाऱ्यांना, बनावट दारू विकणाऱ्यांना भीक घालत नाही, आम्ही कोणालाही घाबरत नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू आणि त्याच्यापेक्षाही जर पुढची वेळ आली तर ते दुकान फोडून टाकण्याची सुद्धा धमक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहे. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा.